ओके, एकासाठी दोघांसाठी कोणीही मारू द्या. कॅश प्राइज आलेला आहे. चला मी विनंती करतो दोन्ही संघातील खेळाडूंना की सामना चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपण वेळीचं महत्व जाणा. वेळ आपल्याला नक्कीच अनमोल बोलवेल. संत वाहते कुंडलिका नदी. चला आता मित्रांनो करा घाई, कारण आपला संध्याकाळचं सत्र होत चाललेलं आहे. सूर्यदेव आपल्यापासून थोडीशी रजा घेत आहे. तरी तुम्हाला देखील विनंती करतो चला आपण जास्त वेळ विलंब न करता मॅचला मात्र सुरुवात करायची. कोणाची ट्रॅकवर गोलंदाजसाठी आपण सज्ज झाला. अरे बॉय संघाचा अमित जाधव हा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते. एक ज्याला एक बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. समोरचा आव्हान जर पाहिलं हर्षद टावरे आहे आक्रमक फलंदाज, अगदी यष्टीला चिपकून राहिलेला आपण एस्ट्रेशन पाहतोय. खऱ्या अर्थाने राजा नितीन आहे त्या ठिकाणी. चित्रांची व्यूहरचना पाहिली 4 षटकांचा हा सामना आहे. लेग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षण तैनात केले गेले. सिली मिड विकेट. पहिला चेंडू स्लोवर पद्धतीचा या ठिकाणी शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये हलक्या हाताने अगदी अचूक फेकी करत असताना मात्र या ठिकाणी जर पाहिलं ना तर हर्षद टावरे डेंजर झोन वरती होतं. मात्र त्या आणि नशिबाची साथ मात्र मिळाली गेली. एकदा कदाचित त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण कव्हर केलं असतं तर धावच्या स्वरूपात देखील फलंदाज या ठिकाणी बाद झाला असता. पण जर तर क्रिकेटला स्थान नाही, मात्र जर तर नसेल तर क्रिकेट देखील नाही. एक धावपळामध्ये लगावली गेली. पहिल्या चेंडूवरती 4 षटकांची लढत आहे. जी मॅच पाहतोय खऱ्या अर्थाने त्रिमूर्ती दत्त नौखार सोनकर त्यांच्या विरोधामध्ये अरे खुर्द अरे बुद्रुक अरे बॉईज हा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. अमितचा दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. हो चांगला चेंडू या ठिकाणी पाहिला. अगदी शरीराचा वेध घेणारा लेग बी फोरचं या ठिकाणी पंचांचं बोर्ड अगदी आकाशाकडे. रजा घेत असताना अगदी आपण पाहिलं खेळपट्टीवरती नमी पाहायला मिळते. ऑफशोर ड्यू या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याचा पुरेपूर फायदा उठवताना नक्कीच या चेंडूवरती पाहायला मिळालं. गोलंदाज अमित जाधव याच्या माध्यमातून. रिप्ले मध्ये पहा तिसऱ्या क्रमांकासाठी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय करण कठोरे. या ठिकाणी कठोर अगदी या ठिकाणी परिश्रम करावा लागणार आहेत, कारण सिंगल धाव कंप्लीट झाले. धावपळ कधी लगावली गेली. दुसऱ्या चेंडूत फलंदाज बाद झाला. म्हणजे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर त्रिमूर्ती दत्त नौकार सोनकार संघाच्या या ठिकाणी थोडंसं डगआउट म्हणजे दुःखाचं वातावरण देखील पाहायला मिळतोय. या ठिकाणी कमबॅक होणार का? अमित पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. 2 क्षेत्रात 30 यार्ड सर्कलच्या बाहेर देखील पाहायला मिळते. लॉंग ऑफ क्षेत्रादरम्यान तैनात केलं गेलंय. मोठा फटका बॅकफुटला सरसून मारला. या ठिकाणी डीप मिडविकेटच्या बाहेर चेंडू 1 बाउंस सीमा पार आलाय. चौकार. आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी त्या क्षेत्ररक्षी व्यूहरचना पाहून त्यांनी तो फटका लगावला गेला. एक चांगल्या पद्धतीचा फटका राहिला. धावसंख्या पहिली धावपळ करत 1 फलंदाज बाद झालाय. 5 धावा धावपळकावरती 4 षटकांची लढत आहे. अमित पुन्हा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चांगला ऑन ड्राईव्हचा फटका. सिंगल तर कंप्लीट. अफलातून क्षेत्ररक्षण ब्रिलियंट. चांगल्या धाटणीचा क्षेत्ररक्षण स्वतः त्या ठिकाणी संघनायक नवीन बामुगुडे आहे. क्या बात आहे. सरसेनापती कसा असावा. तर खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने त्या एफेड दाखवताना पाहायला मिळत आहे. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या पहिली धावपळकावरती चुकी
शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, सिंगल धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्या पहिल्या धावपळकावरती तर मात्र एक बाद 9 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. या पहिल्या षटकाचं चांगली कामगिरी करत असताना देखील पाहिलं, गोलंदाजी देखील चांगले राहिले, फलंदाजी देखील चांगले होत असताना पाहायला मिळतोय. पण खऱ्या अर्थानं गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली कामगिरी करत असताना आतापर्यंत फक्त 9 धावा खर्च केल्यानं महत्वाचा गडी देखील गारद केलाय आपल्या अनुभवाच्या जोरावर खऱ्या अर्थाने अमित जाधव ह्या गोलंदाजाने. हो क्या बात आहे, आपल्यातून फटका चपराक लगावली या ठिकाणी, जागा खऱ्या अर्थ क्षेत्र निवडला. चेंडू मात्र आपण पाहिला समालोचन कक्षाला मानवंदना दिले. चेंडू मात्र बॅकवर्ड पॉइंट क्षेत्राच्या डीप क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला, 4 धावेसाठी आलाय चौकार. बॅटमधून देखील चौकार आलाय, म्हणजे टोटल स्कोअर पाहिला धावपळकावरती तर मात्र आता आपल्याला पाहायला मिळतोय 13 धावा धावपळकावरती. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये एक फलंदाजाने या ठिकाणी तो चेंडू पडल्यानंतर चेंडू बाउन्स झाला, अगदी चेंडूच्या टप्प्यामध्ये आला, बॅटच्या पाट्यामध्ये चेंडू आल्यानंतर त्या ठिकाणी पाहिलं अगदी पॉईंट डीप क्षेत्रामध्ये या ठिकाणी गॅप सिलेक्शन घेतलं आणि चौकार मात्र लगावला गेला. धावसंख्या पाहिली धावपळकावरती म्हणजे एक बाद 13 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो, कारण समोरच्या संघाला देखील धावा चेसिंग करायचे आहेत. आणखीन एक मॅच खऱ्या अर्थाने क्वालिफायची मॅच पाहायला मिळणार आहे. तुषार सर काय कसं आहे सर, आता मॅच माझी आहे, म्हणजे मी जर जास्त घसारलो तर बोलतील वन साइड मॅच चालले. चला जाऊया, हा झाला मजेचा विषय. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालोय. गोलंदाजीला मात्र गोलंदाज प्रकाश पोर्टी प्लस खेळाडू आहे, बऱ्याच वर्षाचा अनुभव शिंदे. ओ क्या बात आहे, खाली लोटांगण डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू वन बाउंस सीमा पार आलाय चौकार. आणि खऱ्या अर्थाने दम मात्र खऱ्या अर्थाने हे दोन्ही संघ मारतायत, कारण खऱ्या अर्थाने जर पाहिलं गेल्या वर्षी 12वं वर्ष होतं, त्यामध्ये क्वालिफायची मॅच खऱ्या अर्थाने या दोन संघादरम्यान झाली होती आणि पुन्हा तेच मॅच आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीवरती. अर्थात त्याचं औचित्य आहे श्री दहावीर चषक 2025 पर्व 13व. स्विचिटचा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये सिंगल धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरकले. धावा पहिल्या धावपळकावरती 1 बाद 18 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. परंतु खऱ्या अर्थाने आकाश जर पहिला आपण फटका पाहिला ना, तर खऱ्या अर्थाने जर पाहिला थर्डमॅन क्षेत्र स्क्वेअर क्षेत्रामध्ये या ठिकाणी चांगला फटका आला होता, मात्र हा फटका खेळणं गरजेचं होतं का, कारण चांगल्या बॅटने धावा येत असताना हा स्विचिटचा फटका खेळला गेला. एखादा आपण बोलतो चांगला जर धावा आल्या तर चांगला म्हणतो, परंतु वाईट देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, कावकोण क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचं या ठिकाणी मात्र दुसरी धाव घेत असताना नकार घंटा दिले, ती म्हणजे करण कटोरेने. धावसंख्या 1 ने पुढे सरकले. धावा पहिल्या धावपळकावरती 19 धावा धावपळकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत पाहिला, म्हणजे 1.3 षटक आतापर्यंत आपण पाहिली, त्याच्यामध्ये 19 धावा धावपळकावरती. जीवन दिवकर सारखे महत्वाचा गडी मात्र गारज झालाय. प्रकाश शिंदे पुन्हा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. ओव्हर फुलटॉस मध्ये चेंडू ऑन ड्राईव्हचा फटका, काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये सिंगल कंप्लीट. दुसरे धावेचा प्रयत्न, क्या बात आहे, दिवसा ढवळ्या चोरी केली गेली आणि ह्या चोरी करणं गरजेचं आहे, कारण धावा जमवायच्या आहेत. धावांसाठी आता मात्र या ठिकाणी संघर्ष करावा लागणार आहे दोन्ही संघाला. पण खऱ्या अर्थात तर तुम्हाला या ठिकाणी मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे. समोरचा संघ देखील तेवढाच ताकदीचा आहे, अरे बॉईचा संघ. प्रकाश शिंदे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. सफल होऊन मारण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू सीमा पार आलाय चौकार.
स्वीपचा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला हर्षद टावरीच्या बॅटमधून. आता धावा यायला लागल्यात. प्रकाश वरती हल्ले चढवले जात आहेत. आतापर्यंत ॲक्शन रिप्लेमध्ये पहा, क्या बात आहे. चांगल्या दाटणीचा चेंडू या ठिकाणी आपण पाहिला. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्याकडे नजर राहिली आणि काय फटका सजवला गेला पहा हर्षद टावरीने. हो हो, त्रिफळा उद्ध्वस्त. दांडी 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 गोल. हर्षद टावरी मात्र माघारी परतला. दोन्ही संघाला दम लावा लागलाय. इथे कस लागलाय दोन्ही संघाचा. हर्षद टावरी मात्र बाद झालाय. ज्याने 2 चेंडूवरती 2 चौकार लगावले ते मात्र मी देखील या ठिकाणी कमी नाही. आत्मविश्वास आहे ज्याच्याकडे. आत्मविश्वासाची शिदोरी घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं गोलंदाज प्रकाश शिंदेला महत्वाचा गडी गारद केला गेला. धक्का क्रमांक 2 मिळाला आहे. त्रिमूर्ती दत्त नौखार सोनखार या संघाला धावसंख्या पाहिली 25 धावा धावपळती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 संपला. 2 षटकांचा खेळ संपलाय. आता मात्र आपण पाहिलं 4थ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला एक मास्टर ब्लास्टर. नौखार संघाचा बऱ्याच वर्षाचा अनुभव असलेला भास्कर सातामकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मात्र या ठिकाणी धावांची देखील लयलूट करावी लागणार आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 षटकामध्ये किती धावा मात्र जमा होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. प्रत्येकाने टार्गेट बांधलं असेल 40 50 किती 35. प्रत्येकाने या ठिकाणी मनाशी गाठ बांधली असेल की एवढे धावा आपल्या संघासाठी बस होतील का, की जास्त बनवावे लागणार आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थाने कस लागणार आहे फलंदाजाचा. 2 षटकांचा खेळ संपला तर क्षेत्ररक्षण विखुरलेलं देखील पाहायला मिळते. आपण पाहिलं ऑफ क्षेत्रामध्ये बॅकवर्ड शॉट पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर पाहिलं तर मात्र डीप पॉईंट कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक. पंचांचा निर्णय आला या ठिकाणी. सीमा पार आलाय धावीर महाराजांचा चरणी षटकार. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ओहो, नशिबाची साथ भास्कर घेऊन आलाय. खऱ्या अर्थाने एक सूर्यदेव आपण पाहतोय, आपली रजा घेतोय. मात्र हा भास्कर या ठिकाणी नौकार संघासाठी खऱ्या अर्थाने धावा जमवण्याचा प्रयत्न देखील करत आहे. धावसंख्या पहिली धावपळकावरती पाहायला मिळत आहेत ती म्हणजे 2 बाद 34 धावा धावपळक. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा गोलांची ट्रॅकवर महेश. हो, क्या बात आहे. चांगला फटका पॉइंट क्षेत्रामध्ये अगदी जमिनीला घासत पुसट चाटत गेला. डीप क्षेत्रामध्ये तत्पर मात्र धावून पळून 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. चांगला क्षेत्ररक्षण 2 धावा देखील आपल्या संघासाठी वाचवल्यात. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने पाहिलं आरेबाई संघाचा नितीन आहे त्या ठिकाणी. 36 धावा षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. सामना नक्कीच हा चुरशीचा होणार यात कोणती शंका नाही. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरकले. चौकार येतोय, एकेरी येते, दुहेरी येते. आता मात्र सिंगल आली. 37 लॉस ऑफ 2 विकेट. त्रिमूर्ती नौखार सोनखार या संघाची धावसंख्या जर पाहिली धावपळकावरती खऱ्या अर्थाने नाणेफेक जिंकल्यानंतर आरेबॉय संघाने निर्णय घेतला या ठिकाणी धावांचा पाठलाग करायचा. तो आतापर्यंत तर चांगला पाहायला मिळते कारण 37 धावा पर्यंत रोखलंय या संघाला. हो, चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलं होतं मात्र गती चांगली राहिली. टप्पा मात्र पडल्यानंतर चेंडू बाहेर निघाला गेला.
वाईटचा इशारा आला, धाव्यांची गरज आहे. आता मात्र धावा कुठून काय येऊ द्या, धावा मात्र येणं गरजेचं आहे नौकार संघासाठी. 38 धावा धावपळी लगावल्या गेल्या. संघर्षाचा क्रिकेट, संघर्षमय खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय या दोन संघादरम्यान. महेश पुन्हा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. ओह क्या बात आहे, क्रॅकिंग कव्हर ड्राय ऑफ लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू सीमा पार येतोय षटकार. दाखल झाला आणि ती आक्रमकता मात्र भास्करच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. महेश शिंदे कमबॅक करणार का? अरे बॉईज संघाकडून क्षेत्राची व्यूहरचना थोडीशी बदलली गेली. आपण पाहिलं डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलं गेलंय, एक डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलं गेलंय. पुन्हा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिला, स्ट्रेट राईटचा फटका, क्षेत्ररक्षक आहे, सिंगल तर कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? मात्र सिंगल वरती या ठिकाणी थांबलं. एक धाव मात्र कंप्लीट केली गेली. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली त्रिमूर्ती दत्त नौकार सोनकार संघाचे 45, 2 फलंदाज मात्र बाद झालेत. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे, म्हणजे 1 षटकाचा खेळ बाकी आहे. या 6 चेंडूमध्ये किती धावा येणार? ड्रिंक्स ट्रॉली सुट्टीवरती गेले ड्रायव्हर, स्टे आलाय सध्या. पंचेचाळीस धावा धावपळते पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अंकित हा गोलंदाज झालाय. स्ट्राईकला भास्कर सातामकर आहे. आतापर्यंत पाहिल्या भास्कर सातामकर 4 चेंडूमध्ये 14 धाव संख्येवरती खेळतो, त्याच्यामधून 2 षटकार देखील आपल्याला पाहायला मिळालेत. अंकित देशमुख, अंकित वरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न राहिलाय. डीप मिड शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, त्या ठिकाणी पाहिला डीप क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता तो मात्र धावत पुढे सरसवलाय. तिथे धावा रोखण्याचा प्रयत्न देखील करण्याचा राहिलाय. सिंगल धाव कंप्लीट केली गेली. 46 धावा धावपळकर पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर अनिकेत आहे, अनिकेत देशमुख हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. करण कठोरेच्या बॅटमधून आता मात्र आपण पाहिले आतापर्यंत 16 धावा आल्या. 7 चेंडूचा त्याने सामना केलाय आणि गरज आहे मात्र धावा जमवण्याची. बॅकफुटला सरसून मारण्याचा प्रयत्न, कॉट द बिहाइंड यष्टीच्या पाठीमागे मात्र करण कटोरे झेलबाद होऊन माघारी परतलाय. डीजे क्या किया. आपण खऱ्या अर्थाने धावा जमवायच्या होत्या. करण कोटरे आपण पाहिला 8 चेंडूमध्ये 16 धावा या ठिकाणी जमवल्या. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी पाहायला मिळाली, मात्र बाद झाला. अमर टावरी मात्र जातोय फलंदाजीसाठी. अमर टावरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अमरवरती बऱ्याच खेळाडूंचे लक्ष असणार आहे, कारण अमर त्या मोठ्या फटक्यासाठी जाणला जातो, परंतु समोर देखील डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून या ठिकाणी गोलंदाजाला पाचारणी केली आहे, जो नाव आहे अनिकेत देशमुख, अंकित देशमुख, ज्याने पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिला 1 धाव खर्च केली, दुसऱ्या चेंडूवरती करण कटोरेला मात्र झेलबाद केलं यष्टीच्या पाठीमागे. 4 चेंडू अजूनही बाकी आहे. 4 चेंडूमध्ये किती धावा येणार? आतापर्यंत पाहिल्या 3 बाद झाले. 46 धावा धावपळकावरती राहिल्यात. हो, चांगला या ठिकाणी कॉट बिहाइंड होती, मात्र अगदी स्ट्रक्चरला चकवा देऊन चेंडू आपण पाहिला ना, गल्ली क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. सिंगल धाव कंप्लीट केली गेली. आता मात्र डेथ ओव्हर स्पेशलिस्ट अनिकेतला पाचारण केलं. अनिकेतने चांगली कामगिरी राहिली. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये जर पाहिल्या तर फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. म्हणजे येणारे 3 चेंडूमध्ये किती धावा येणार हा प्रश्नचिन्ह पडलाय. परंतु भास्कर सातामकर जर पाहिलं वैयक्तिक 5 चेंडू 15 धाव्यांचा खेळ करतोय. भास्कर वरती देखील या ठिकाणी बरंच काही लक्ष असणार आहे आपल्या संघ मालकाचं.
रनअप मध्ये नक्कीच थोडासा व्यत्यय येतोय. पुन्हा एकदा तोच चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होणार आहे. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहिलाय. धावा पाहिल्या 47 धावा धावपळावरती पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय रोहा तालुक्यातील टेनिस क्रिकेटचा विश्वाचा मानाचा चषक श्री धावीर चषक हो हो या ठिकाणी थांबवलंय. खऱ्या अर्थाने आपली बोटाची जादू खऱ्या चालताना पाहायला मिळाली. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज अनिकेत देशमुख याच्या माध्यमातून थांबवलंय. काय गोलंदाजी चालले अंकितची. भास्करला देखील या ठिकाणी थोडं का होईना थांबवलंय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. 47 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात आतापर्यंत. क्रिकेटचा खेळ आहेच भारी, मात्र अशा खेळाडू वृत्तीमुळे तो आणखीनच भारी वाटतो. कारण पंचांचा निर्णय येण्याआधीच हा खेळाडू मात्र आपण पाहिलं त्रिफलाचीच झालेला आहे. परंतु खरोखर पंचांचा इशारा येण्याआधी हा खेळाडू मैदानाच्या बाहेर जातोय. परंतु या ठिकाणी कौतुक करावं लागेल गोलंदाज अंकितचं. काय गोलंदाजी करतोय. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून 5 रन गेलं. कशा पद्धतीची गोलंदाजी करायची ना. आता खऱ्या अर्थाने पाहिलं धावांची लईलूट होत असताना मात्र लगाम लावलंय त्या म्हणजे गोलंदाज अंकितने. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 2 आणि 2 महत्वाचे गडी देखील गारद झालेत. शेवटचा चेंडू या सामन्यातील या पूर्वार्धामधील निर्णायक चेंडू असणार आहे. या चेंडूवरती किती धावा येणार हे खूप महत्वाचं आणि मोलाचं असणार आहे. संजयला टाकलेला हा चेंडू आपण पाहिला. सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्राच्या त्या ठिकाणी सिंगल तर कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि फलंदाज मात्र धावची या स्वरूपात बाद होतोय. संजय सातामकर 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. संघाचे टोटल स्कोअर पाहिला तर मात्र या पूर्वार्धामध्ये पाहायला मिळतोय 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 49 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. दोन धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना एसटीच्या पाठीमागे आपण राजाला पाहतो. एक चालक्ष क्षेत्ररक्षक आहे राजा. या ठिकाणी मात्र धावशी या स्वरूपात फलंदाज बाद झाला. तिसरी धाव घेत असताना आपण पाहिला पूर्वार्ध संपला. या पूर्वार्धामध्ये आपण पाहिला तर प्रथमतः तर आपण पाहिलं या 4 षटकामध्ये 24 चेंडूमध्ये धाव जिंकण्याची जी गरज आहे धावांची ती म्हणजे 50 धावांची गरज आहे.
आणि त्याच कारणास्तव हा सामना आपल्याला लगेच कव्हर करावा लागेल. 12.5च्या प्रति ओव्हर ॲव्हरेजने खेळायचा आहे अरे बॉईज संघाला आणि अरे बॉईज संघ हा कारनामा करेल का पाहावं लागेल. पर्व आहे 13, हिशोब चुकता करायचा आहे. पर्व 12चा पहिला चेंडू आडव्या बॅटने अभिषेक सातमकर वर चढवलेला हल्ला, चेंडू होते परार, मिळतील धावा 4. या झाले सामन्याची सुरुवात, आलाय पहिला चौकार. नाव आहे नवीन बामुगडे. नवीन नवीन काय करणार, नवीन कशा पद्धतीने खेळणार. नवीन या वेळा आपला टान्स बदलला, रिव्हर्सचा फटका, आत्मघातकी फटका खेळण्यासाठी तयार झाला होता. मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू, पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर कमबॅक करतोय अभिषेक सातामकर. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळतोय. हे तुम्ही रवी रवी इकडून समोर समोर आवाज नका, इकडे या इकडे या इकडे इकडे या, सगळ्या इकडे समोर समोर बाजूला. चांगल्या पद्धतीचा हा चेंडू अभिषेक सातामकर आपण पाहतोय काय वेगावर स्वार झालाय, अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. कामाची वर्णी या संघात लागते आणि कामाला पहिलं षटक दिलं जात आहे. अभिषेक सातामकर आपल्या षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी होईल सज्ज. नवीन बामुगडे, नवीन तंत्र आजमावं लागेल, नवीन इनिंग खेळावं लागेल. सामना जिंकायचा असेल तर नक्कीच तुम्हाला या सामन्यात मात्र जद्दोजहद करावी लागेल, पराक्रम करावा लागेल. पराक्रम नुसता करून नाही तर भीम पराक्रम करावा लागेल. मैदानात काढा घेऊन जातोय चेंडू, चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण, चांगल्या पद्धतीचं बॅकलॉग पाहतोय आपण गैनीनाथ कडून. अनुभवाचा फायदा फक्त क्षेत्ररक्षण मध्ये घेतात, गोलंदाजी मध्ये येतात, फलंदाजीला मात्र पाठवला नाही. भरपूर जणांची इच्छा होती फलंदाजीला गैनीनाथ कधी जातोय, पण मात्र गैनीनाथला फलंदाजीला पाठवलं नाही आहे, कारण गैनीनाथचा फॅन फॉलोअर मोठा आहे. गैनीनाथचा काळ भरपूर गाजवलाय म्हणून गैनीनाथची खेळी सुद्धा लोकांना आठवतात. पण मात्र गोलंदाजीवर स्वार झालेला अभिषेक कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. हा एक ऑफ साइड ब्लॉक पद्धतीचा चेंडू, पुन्हा चेंडू वेध घेते तो गैनीनाथचा, म्हणजे गैनीनाथवर प्रेम करणारा चेंडू सुद्धा असतोय, कारण चेंडू वारंवार गैनीनाथकडे जातोय. 6 धावा धावफलकावर पहिल्या षटकातले 5 चेंडू संपलेत. निर्धारित 4 षटकामध्ये 50 धावा करायच्या आहेत. आता धावगती पाहिजे ती जवळजवळ 14ची, 13.89 ची सरासरी यावी आहे. 3 षटकार आणि 3 चौकाराला 500 रुपये. गणेश साबळे, आरे खुर्द 2 धावा धावून पूर्ण केल्यात. धावफलकावर धावा येतात त्या पहिल्या षटका अखेर 8 बिनबाद 8 अशी सुरुवात झाली. आता मात्र येणारे चेंडू आहेत 18 आणि अजून जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या 42. 14च्या सरासरीने खेळायला लागेल. राजा जाधवला कारनामा करावा लागेल. नवीन 5 चेंडू 7 धावांचा सामना करतोय, तर राजा 1 चेंडूत 1 धावाचा सामना करतोय. चांगल्या पद्धतीची नक्कीच रणनीती आखावी लागेल. दुसरं षटक घेऊन येतो गैनीनाथ कटोरे, मास्टर माइंड म्हटलं जातं, फिरकीचा जादूगार म्हटलं जातं. एक तर मारू दे पहिला, मग एक मारल्यानंतर लावू. पहिला एक लावा, पहिला एकाला लावा, पहिला एकाला लावा, पहिला एकाला लावा, पहिला एकाला लावा, 1 षटकार लावा, नंतर हॅट्रिकला मारू. हा ये होईना बात. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. किसन पोंगडे. आता मात्र राजाला आपला करिश्मा दाखवावा लागेल. राजा काय पद्धतीची फलंदाजी करू शकतो, राजा कशा प्रकारची फलंदाजीसाठी परिचित आहे याची ओळख राजाला करावी लागेल.
हा सामना दहावीर चषकाचा आहे आणि दहावीर चषकाचा महत्वाचा सामना कसा राजा खेळतो हे राजाला माहित आहे. राजाचा हा फटका क्षेत्ररक्षक डोक्यावरून जाते. 1 बाउन्स 2 बाउन्स. इथे 2 धावा धावून पूर्ण करतात. दोन वाघांची टक्कर पाहिली. एक आहे गैन्यात कडे तर दुसरा आहे चालाक राजा. 2 धावा तर घेतल्या. धापलकर धावा होतात त्या 10. पहिला चेंडूचा सामना झाला. दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होईल गैन्यात कटोरे. आपल्या षटकातील दुसरा चेंडू. यावेळचा रिवर्सचा फटका पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा मात्र करण कटोरे चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण करतोय. एकच धाव. धावफलकर धावा येतात त्या 11. धावगती षटका मागे वाढतोय. आपल्याला ग्रामीण असोसिएशन मध्ये सिद्ध केले. तो युवराज सिंगची भूमिका पार पाडेल का पाहावं लागेल. चांगल्या पद्धतीचा फटका नक्कीच नवीन बामुगडेच्या बॅटूतून पाहायला मिळाला. मात्र त्याने अंतर पार करू शकला नाही आणि सुरेख झेल आपण पाहिला. त्याच कारणास्तव झेल होऊन पहिला हादरा बसतोय तो. अरे बॉईज संघाला जिंकण्यासाठी 50 धावांचं आव्हान. फास्ट घ्या. अजून एक आपला सामना खेळवायचा आहे. डावखुरा फलंदाज युवराज आणि गोलंदाजी मार्कवर गैनीनाथ कटोरे. छक्का रे आणि हा धक्का रे. इथे अविनाश सोंदे बाद होऊन धक्का बसतोय. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी होईल नाही आणि होत नाही. कशा पद्धतीची फलंदाजी केलेले पाहावं लागेल. अमित आणि राजा ही आता 2 बंधूंची जोडी मैदानात आहे आणि बंधूंना काहीतरी करामत करावं लागेल. आणि गोलंदाज आहे हॅट्रिक वर, अर्थात 3री विकेट प्राप्त करेल काय आणि या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक आपल्या नावावर करेल काय. नाव आहे गैनीनाथ कटोरे. इतिहास करेल का. सोनेरी अक्षरात लिहावे अशी पहिली ओळ या 13व्या पर्वात गैनीनाथ कटोरे लिहिल का हे पाहावं लागेल. स्कोरर किशोर कोकरे वाट बघतात की ती पहिली हॅट्रिक मी ओढेन का. हा प्रश्नचिन्ह मात्र उत्तर इथं आपण पाहतोय. निर्धाव पद्धतीचा चेंडू. चांगल्या पद्धतीचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे वर्णी लागते तो गैनीनाथ कटोरे. अगदी आपल्या अनुभव पणाला लावून गोलंदाजी करताना आतापर्यंत धावा खर्च केल्यात त्याने. 3 धावा खर्च केल्या. चांगल्या पद्धतीचं षटक पाहायला मिळतंय आणि 2 सफलता त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते.
विजय संपादन करायचं असेल तर येणारे चेंडू आहेत 12 आणि धावा हव्यात 39. जवळजवळ 20च्या सरासरीने खेळावं लागेल. प्रत्येक षटकात 3 ते 4 मोठे फटके खेळावे लागतील आणि राजामध्ये ती हिम्मत आहे, राजामध्ये ते कारनामा करण्याची शक्ती आहे. राजा ते पुन्हा एकदा दाखवेल का? पहिला चेंडू इथं फासव्या पद्धतीचा पाहिला, ऑफ साइडला शेपल झाला, चेंडू मिडल स्टंप वरून निघून गेला. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी संदीप पठारे करतोय. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीची गोलंदाजी एका टप्प्यावर. जर टप्पा भेटला तर मी चांगली गोलंदाजी करतो, पण राजाला सांगे जर माझ्या टप्प्यात आला तर मी सुद्धा परफेक्ट कार्यक्रम करतो. हे दावे दाखवण्याची आणि करण्याची वेळ राजाकडे आहे आता, आणि ते दाखवले. मात्र त्यावेळेला क्षेत्ररक्षण लावलंय, यामध्ये मात्र सोपा झेल सुटलाय. झेल होते जमीनला दान, मिळेल केवळ 1 धाव. सोनखर नौकरचे संघ मालक अतिशय अग्रेसिव्ह आहेत, खुश आहेत, आणि म्हणूनच ते वारंवार सूचना करतात. ही चेंडू त्याच पद्धतीचा फिरकीचा जादूगार, ही खेळीपट्टी बोलते माझ्यासाठी नंदनवन आहे असंच म्हणत असेल संदीप पठारे. 4 चेंडू टाकले, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. हा आडव्या बॅटने पाठवलाय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चेंडू जाते 1 बाउन्स, सीमा रेषे बाहेर येतोय चौकार.
आजचा हा आपण सामना आहे तो उद्या सकाळी पहिला घेऊ. सकाळी 9:15 रिपोर्टिंग करायची आहे. 9:30 सामना बरोबर चालू होईल. आजचा क्वालिफायचा सामना सकाळी 9:30 बरोबर चालू होईल. 9:15 तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. जे दोन्ही संघ विजेते आहेत त्यांच्या संघ मालकांनी ही नोंद घ्यायची आहे.